अंधारातून उजेडाकडे बाळूमामांची कृपा. ही गोष्ट आहे एका अशा कुटुंबाची ज्यांचं आयुष्य अंधारात होतं आणि एका देवदूताच्या स्पर्शानं त्यांनी प्रकाश पाहिला. त्या देवदूताचं नाव बाळूमामा. गावाचं नाव होतं निवळी. डोंगराच्या कुशीत वसलेलं, पण दुष्काळानं त्रस्ख झालेलं. जमिनीला तडा गेलेले, विहिरीचं पाणी आटलेलं, शेत कोरडं, डोळेही कोरडे. त्या गावात राहत होते नामदेव, त्याची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची 2 मुलं. भीमा 12 वर्षांचा आणि राधा 9 वर्षांची. नामदेवचा पूर्वजांपासूनचा शेती व्यवसाय होता, पण गेल्या 3 वर्षात पाऊसच नाही. न संपणारी कर्ज, साखर उधारीवर, किराणा उधारीवर आणि लोकांची नजर खाली. दुधासाठी गायी ठेवल्या होत्या, पण अन्न कुठून आणायचं? गायींनाच उपाशी ठेवावा लागत होतं. लक्ष्मी रोज संध्याकाळी घरात तेलाचा एक दिवा लावायची. त्या दिव्यापुढं बाळूमामाचं एक जुनं पिवळसर चित्र आणि तिची हात जोडलेली मनोमन प्रार्थना. हे बाळूमामा, निदान माझ्या लेकरांची भूक तरी मिटवा. दिवस कसे बसे ढकलत होते, पण एक दिवस संकट एकाच वेळी वेगवेगळ्या रूपात आलं. शेजारी सांगतात, नामदेव, तुझं शेत बँकेच्या नावे झालंय. 7 दिवसात पैसे नाही दिलेत तर ताबा जातो. त्याच दिवशी राधा तापानं फणफणते. लक्ष्मी तिला अंगावर पाणी घालते, जुनं तेल चोळते, पण औषध नाही. गावात डॉक्टर आहे, पण म्हणतो पैसे नाहीत तर औषध नाही. त्या दिवशी लक्ष्मी उपाशीच झोपते आणि नामदेव, तो एकटाच घरातून बाहेर निघतो. डोळ्यात पाणी. थेट विहिरीच्या काठावर जातो. अंधारात फक्त एक तारा दिसत असतो. हे बाळूमामा, आता सर्व मार्ग बंद झालेत. एखादा मार्ग दाखव, नाहीतर हे आयुष्यच निरर्थक वाटतंय. रात्रभर तो तसाच बसलेला. सकाळ होते आणि त्याच क्षणी गावात एक साधू येतो. किरकोळ शरीर, पण चेहऱ्यावर तेज. कपडे मळलेले, हातात लाकडाची एक साधी काठी. तो कुणालाही न विचारता थेट नामदेवच्या घरात शिरतो. लक्ष्मी घाबरते, पण साधू शांत स्वरात म्हणतो, या घरात अंधार आहे, पण आशेचा एक दिवा अजून विझलेला नाही. तो राधाला बघतो आणि एका कापडात गुंडाळलेली एक औषधी पुडी काढतो. हे तिला द्या. उद्यापर्यंत ताप उतरलेला असेल आणि तुम्हा साऱ्यांच्या आयुष्याला एक नवं वळण मिळेल. रात्री राधाला ते औषध दिलं जातं. लक्ष्मी देवासमोर बसून हात जोडून बसलेली असते. सकाळी राधा उठते आणि तिचा पहिला शब्द असतो, आई, मला भूक लागलीये. लक्ष्मी धाव घेते, रडत रडत तिला जवळ घेते. त्या क्षणी घरात एक गूढ प्रकाश वाटतो. तेवढ्यात नामदेव आणि साधू शेतात जातात. साधू काही मंत्र पुटपुटतो आणि एका ठिकाणी आपली काठी रोवतो. काही क्षणात तिथून झऱ्यासारखं पाणी वाहू लागतं. शुद्ध, थंडगार, झुळझुळ वाहणारं पाणी. हे पाणी फक्त पवित्र मनासाठी आहे. जर अहंकारानं वापरलं तर वाळून जाईल. हे ऐकताच गावकरी एकत्र जमतात. त्यांना आश्चर्य, शेताला पाणी मिळालं की काय? नामदेव दिवस रात्र मेहनत करतो. लक्ष्मी पुन्हा पेरणी करते. 15 दिवसात नामदेवचं शेत जसं फुलतं. गहू, हरभरा, टोमॅटो, वांगी, तांदूळ सगळं उगवतं. राधा आणि भीमा पहिल्यांदा रंगीत फुलपाखरा पाहतात. गावकऱ्यांना विश्वासच बसत नाही. काही लोक म्हणतात, हा साधू काहीतरी जादूगार वाटतोय. पण लक्ष्मी म्हणते, तो देवदूत आहे. माझ्या लेकरांचा जीव वाचला, आमचं घर वाचलं. एक दिवस नामदेव तो साधू कुठं गेला हे बघायला शेतात जातो, पण तो गायब. शोधता शोधता त्याला एका आजीबाई भेटतात. त्या म्हणतात, अरे रे, तुला समजलं नाही का? तो बाळूमामा होते. तो प्रत्येक संकटात अशा रूपातच येतो आणि नंतर निघून जातो, पण मागे ठेवतो श्रद्धेचा प्रकाश. नामदेव अवाक, डोळ्यात पाणी. तो घरी येऊन बाळूमामाचं जुनं चित्र घेतो. त्याच्यासमोर दिवा लावतो. हे बाळूमामा, मी तुला ओळखू शकलो नाही, पण आता माझं सर्वस्व तुझ्या समोर आहे. भीमा, जो आधी गावात खोड्या करत असायचा, दंगेखोर होता, आता रोज उठून बाळूमामाची पूजा करतो. तो गावभर फिरतो आणि साऱ्यांना सांगतो, आपल्या संकटांचा शेवट कोण करतं माहितीये का? तो बाळूमामा. लक्ष्मी गावातल्या मुलींना शिकवते, घराचं लेकरू उपाशी झोपू नये म्हणून श्रद्धा हवी. तांदळापेक्षा देवावर विश्वास मोठा असतो. गावात पहिल्यांदाच बाळूमामा मंदिर बांधलं जातं.
त्यात दगडाची मूर्ती नाही, फक्त एक झाडाखाली दीपमाळ आणि लोकांची श्रद्धा. नामदेव रोज अभिषेक करतो. मंदिरात भजनं सुरू होतात. गावातल्या लोकांचं आयुष्य बदलतं. आता निवळी गाव ओळखलं जातं तर दुष्काळातून उठलेलं श्रद्धेचं गाव. गावातले तरुण आता दुसऱ्या गावात जाऊन सेंद्रिय शेती शिकवतात. राधा शाळेत पुन्हा जाणं सुरू करते. भीमा बाळूमामाच्या भजन मंडळात गाणं शिकतो. एक दिवस पुन्हा आजूबाजूच्या गावात दुष्काळ पडतो. पण निवळीला काही होत नाही. लोक विचारतात, तुमच्याकडे काय विशेष आहे? नामदेव हसतो आणि म्हणतो, पाणी कमी आहे, पण आमच्याकडे श्रद्धा प्रचंड आहे. इथं बाळूमामा आहेत, संकटात मार्ग दाखवणारे. कथा इथे संपत नाही, कारण ही फक्त गोष्ट नाही, ही भावना आहे. बाळूमामा फक्त देव नाहीत, ते श्रद्धेचा प्रकाश आहेत. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडतो आणि तिथं बाळूमामा उभे असतात. शेवटचा संवाद. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, जर एखादं अंधाराचं पान उजळून गेलं असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय बाळूमामा आणि बाळूमामाच्या भक्तीचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा. जय बाळूमामा.